पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाने दोन मुलाला आणि मुलीला अपघातात कार ऍक्सिडेंट मध्ये चिरडून मारलं आणि त्याला लगेच जामीन मिळाला. चमत्कार. बाप श्रीमंत असला आणि पोरगा जर गुन्हेगार असला किंवा मुलांनी कुणाला गाडीनं चिरडलं असेल किंवा बाप एवढा श्रीमंत आहे, एवढा बिल्डर आहे, एवढा उद्योगपती आहे, तर समोरच्या माणसाच्या जीवाची किंमत ही शून्य असते. कारण जरी त्याच्या मुलाकडून काही अपघात झाला तरी तो अख्खं पोलीस स्टेशन विकत घेऊ शकतो, अख्खा आमदार विकत घेऊ शकतो, सगळ्यांना खिशात घालू शकतो आणि बाइज्जत तो त्या प्रकरणातून बाहेर पडू शकतो. असं प्रकरण पुण्यामध्ये घडलंय. म्हणजे पुण्यातला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्याचा मुलगा वेदांत अग्रवाल हे बाप लेक तसे पैशावाले. बापानी नवीन गाडी घेतली, गाडीला अजून नंबर सुद्धा आलेला नाही, पण गेली 2-3 महिन्यापासून मुलगा बाप गाडी चालवतोय. आलिशान गाडीमुळं मुलगा एवढा मस्तवाल झाला की तो 18 वर्ष अजून पूर्ण सुद्धा झाले नाही, परंतु मुलांसोबत ग्रॅज्युएशन पार्टी करू लागला आणि त्याच्यामध्ये पबवर जाऊन प्रचंड दारू पिला, मग अजून काय तिथं व्यसनं केली असतील. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एका मुलीचा आणि एका मुलाचा त्याच्या भरगाव आलिशान गाडीनं पल्सर गाडीवर असलेले मुलगा आणि मुलगी जागेवर मरण पावले. या आलिशान गाडीने अश्विनी कोस्टा जी मध्य प्रदेशची आहे आणि अनिस अवधिया या दोघाही मित्र आणि मैत्रिणीचा त्या वेदांत अग्रवाल नावाच्या पोरांनी जागेवर जीव घेतला. बर, त्याच्या गाडीवर ड्रायव्हर सुद्धा होता, परंतु याच वेदांतने प्रचंड दारू पिल्यामुळे त्याला स्वतःला गाडी चालवायची होती. ज्यावेळेस उडवलं त्यावेळेस कदाचित तो पळून जाण्याच्या मार्गावर होता, परंतु प्रत्यक्षदर्शी लोकांनी त्याला पकडलं. परंतु पोलिसांनी पुण्यामध्ये फार मोठा चमत्कार केला. म्हणजे 2 लोकांना ज्यांनी चिरडलं, हिट अँड रन किंवा सलमान खानचं प्रकरण सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतं. इतकं भयानक आणि इतकं गाजलेलं प्रकरण असताना सुद्धा पुणे पोलिसांनी मात्र इतकी कार्यतत्परता दाखवली की जे सेक्शन बेलेबल आहेत आणि त्या वेदांत अग्रवालला तात्काळ जामीन मिळेल असेच गुन्हे दाखल केले. घटना शनिवारी रात्रीची आहे, दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सगळ्यात महत्वाचं त्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सुट्टीच्या दिवशीच्या कोर्टामध्ये या आरोपी म्हणून वेदांतला घेऊन गेले त्यावेळेस कोर्टाने सुद्धा प्रचंड कार्यतत्परता, कारण गुन्हाच तसा दाखल झालेला आहे, सगळ्यांना विकत घेतलेला आहे असं कुठलाही पुणेकर म्हणेल, महाराष्ट्रातला नागरिक म्हणेल. कारण त्या पोराची जागेवर जामीन झाला, सुट्टीच्या दिवशी जामीन झाला. आणि सगळ्यात मोठा दुसरा चमत्कार, माननीय न्यायालयाने ज्यांनी 2 जीवांना चिरडलंय त्या आरोपी नराधम वेदांत अग्रवालला 15 दिवस चौकामध्ये लोकांना म्हणजे नियम शिकवण्याची फक्त शिक्षा दिली, विषय संपला. कारण वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन आहे हे खोटं नाटं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाला. सगळं प्रकरण विचार करायला लावणार आहे, परंतु सगळं प्रकरण इतकं भयानक आहे हे तुमच्या समोर मांडलं गेलं पाहिजे. नुकताच 12वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता. ग्रॅज्युएशन पार्टी होती आणि जाताना वडिलांची, त्याचा बाप जो आहे विशाल अग्रवाल याची आलिशान पोर्चे कार तो मुंडव्यातल्या कॉसी रेस्टॉरंटला घेऊन गेला. शहरातील बड्या बड्या उद्योगांची म्हणजे जे उद्योगपती आहेत त्यांची 60-70 मुलं त्या ठिकाणी आलेली होती. आता श्रीमंताची मुलं म्हणजे नुसता उन्मादच असतो, पैशाचा माजच असतो. ते
कॉझी रेस्टॉरंटमध्ये दारूची पार्टी आयोजित केलेली होती आणि तिथूनच सुरू झाला या सगळ्या प्रकरणाचा मुख्य खेळ. दारू प्रचंड पिल्यानंतर, प्रचंड मस्त मजा केल्यानंतर वेदांत आणि त्याचे ठराविक मित्र, त्याची जी कॉझी गाडी होती ती तिथून मेरठ सुटला त्या ठिकाणी ब्लॅक पब नावाच्या त्या पब मध्ये गेले. ड्रायव्हर सुद्धा होता, परंतु ड्रायव्हरला शेजारच्या सीटवर बसून वेदांत स्वतः गाडी चालवत होता. सगळे मस्तवाल झाले होते, सगळे प्रचंड पिलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला आणि ट्रम्प टॉवर जे आहे त्या ट्रम्प टॉवर समोर त्या ठिकाणी ती गाडी जाऊन आदळली. कंट्रोल सुटलेला होता. कंट्रोल इतका सुटला की त्याने जी समोर पल्सर होती त्या पल्सरला जाऊन धडक दिली. पल्सरला धडक दिल्यानंतर शेजारी एक स्विफ्ट कार पण होती, तिला सुद्धा धडक बसली. शेजारीच तिथं बॅलर पब म्हणून त्या ठिकाणी मोठा पब आहे. म्हणजे तो एरिया तसा कोरेगाव पार्क आणि त्याच्या आसपास सगळं पब आणि सगळं नाईट कल्चर मध्ये जगणारी लोक आहेत. त्या बॅलर पब मधला स्टाफ बाहेर पळत पळत आला. घटनास्थळापर्यंत त्यांनी धाव घेतली आणि कार म्हणजे ती जी सगळी प्रत्यक्षदर्शी लोक होती त्यांनी त्या स्कूप दिलेले म्हणजे जी काही माहिती दिली होती, कारण ती धडक इतकी भयानक होती, ती धडक इतकी जबरी होती की पाठीमागून म्हणजे जी काही गाडीनं उडवलेलं होतं अश्विनी कोस्टा ही त्या पोराच्या पाठीमागे बसलेली होती. ती इतकी जंप उडाली वर, 15-20 फूट उंचावर उडल्यानंतर ती खाली पडली आणि त्या पोरीचा डोक्याला मार लागल्यामुळे जागेवर जीव गेला. ही घटना तशी प्रचंड भयानक आहे. तिच्यासोबत अनिस अवधिया नावाचा मुलगा होता. त्यांनी म्हणजे जो कारचा म्हणजे धक्का किंवा धडक जशी त्या गाडीला लागली होती, मुलगी उडाली होती, तशी त्याला सुद्धा लागलेली होती. तो सुद्धा रस्त्यावर असा तडफडत होता. परंतु तिथं जे त्या पब मधला जो काही स्टाफ आलेला होता त्यांनी त्या मुलीला तर जागेवर जीव गेलेलं पाहिलेलंच होतं, परंतु त्या मुलगा जो तडफडत होता त्याला त्यांनी उचललं, रिक्षात घातलं आणि शेजारीच सह्याद्री हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले होते. परंतु त्याच प्रवासामध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्या अनिसचा सुद्धा जागेवर मृत्यू झालेला होता. या दोन्ही तरुणांकडे तसं कुणाचंच लक्ष नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं, ही मुलगा आणि मुलगी दोघही मध्य प्रदेशचे, अर्थात ते परप्रांतीय. आता जर परप्रांतीय मेल्यात म्हणल्यावर आमच्या भावना कधी पेटणार? आम्ही कशाला याच्यावर भूमिका मांडणार? मग आम्ही कुणाची बाजू घेणार? जो धनदांडगा आहे. साहजिक आहे त्या पोराच्या बापाने, बिल्डरने सगळ्यांना विकत घेतला असेल. आमदार सुनील टिंगरे त्या ठिकाणी स्वतः नंतर आले आणि पोलीस स्टेशन मध्ये आमदार महोदय हे त्या अग्रवालचीच बाजू घेऊ लागले. म्हणजे दुर्दैव एवढं आहे की जी काही धडपड होती ती आमदाराची अग्रवालच्या बाजूने होती. ज्या पोरांनी दारू पिऊन त्या ठिकाणी 2 जणांचा जीव घेतलाय त्यांचं असं म्हणणं होतं की असं काहीच घडलेलं नाही. मुलगा वेदांत हा म्हणजे वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन आहे. जो काही ड्रामा आहे तो परफेक्टली त्या ठिकाणी सुरू होता. सगळा ड्रामा सगळेजण पाहत होते आणि प्रत्यक्षदर्शी मात्र ज्या मुलांचा जीव गेलाय त्यांच्या बाजूने त्यांचा जबाब देत होते. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, सलमानची हिट अँड रनची केस असेल किंवा अजून कुठलीही केस असेल, अशा प्रकरणामध्ये समोरचा माणूस कोण आहे, कोणी कुणाला मारलंय हे तपासलं जातं. मित्रांनो, फक्त दुर्दैव एवढंच होतं की ज्याच्या गाडीनं त्या ठिकाणी धडक दिली तो श्रीमंत बापाचा श्रीमंत पोरगा होता. विशाल अग्रवाल हा पुण्यातला फार मोठा बिल्डर आहे
आणि त्याचा पोरगा हा वेदांत अग्रवाल, जो दारुडे आहे, जो गंजेडी आहे, जो नशेडी आहे, आणि ज्याला ग्रॅज्युएट पार्टी करायची होती, हे सगळं प्रकरण त्यांच्याशी निगडीत आहे. परंतु ते जे प्रत्यक्षदर्शी ज्यांनी पाहिलंय किंवा ते मृत्युमुखी पडलेत, त्यांच्या बाजूनं कुणी सुद्धा नव्हतं किंवा कुणी सुद्धा बोलायला सुद्धा तयार नव्हतं. साहजिक आहे, बाप जर बिल्डर असेल तर त्यांनी असं कुजबूज आहे 2-4 कोटीला ते अख्खं पोलीस स्टेशन किंवा आमदारासहित सगळे विकत घेतलेले असावेत. जर थोडी जरी मनात नैतिकता असेल आणि बिल्डरच्या पैशाच्या त्या मिठाला जर खाल्लेल्या तुम्ही जागणार असाल तर तुम्ही त्यांच्या बाजूनच बोलणार. पण हा जो कुणी बाप असेल, आई असेल, ज्यांचं पोरग पोरगी गेलेत, ते सुद्धा बाहेरून येणार आहेत, ते सुद्धा घेऊन जाणार आहेत, हे सगळं कसं परफेक्ट प्लॅन केलेलं होतं. आणि बऱ्याच केसेस तुम्ही अशा प्रकारच्या आपण पाहतो सुद्धा. ज्यावेळेस त्या पोराला त्या ठिकाणी अटक करण्यात आली, कारण गोंधळच तेवढा होता, त्यावेळेस CRPCच्या अंतर्गत पालन करून सर्व सेक्शन त्या वेदांत अग्रवालला बेलेबल लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, कारण रात्रभर त्याला अटक झाली असल्यामुळं सगळं प्रकरण कसं एकदम न्यूट्रल करून बरोबर त्याला सॉफ्ट टार्गेट करण्याचा कार्यक्रम पोलिसांनी इमाने इतबारे पाळला. म्हणजे पोलीस आयुक्तांना धन्यवाद दिले पाहिजेत. दुसऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये लोकांचा तुम्ही जीव काढणार, इथं मात्र श्रीमंताची पोरं सहज सोडणार आणि पोलीस स्टेशन सुद्धा पैशासाठी स्वतःचं इमान विकणार. या प्रकरणामध्ये हे पुणेकर म्हणून प्रत्येकाने सुद्धा याच्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. कायदा सगळ्यांसाठी आहे, कायदा सर्वोच्च आहे, सगळं सगळ्यांना मान्य आहे. पण माननीय न्यायालयाने सुद्धा जे काही कलम त्याच्यावर दाखल केलेले होते, आरोपी म्हणून ज्याला सोडायचा कार्यक्रम सुरू होता आणि ड्रायव्हरवर ठपका ठेवायचा होता, त्याच्यावर सुद्धा बेलेबल त्या ठिकाणी हे करून त्या ठिकाणी त्याला जामीन केला. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक प्रश्नाला या ठिकाणी जन्म देण्यात आला. मित्रांनो, बघा, पुण्यात तुम्ही आम्ही राहतो आणि पुण्यातली परिस्थिती कशी आहे. मुंडव्यातील कॉझी रेस्टॉरंट असेल किंवा मेरठ सूट असेल, अल्पवयीन मुलांना तिथं दारू कसं काय देतं, या ठिकाणी दारू कशी काय दिली जाते, पोलीस याच्यावर कारवाई कशी काय करत नाहीत. संभाजी ब्रिगेडच्याच वतीनं आपण याच्या अगोदर पत्र दिलंय. बऱ्याच हुक्का पार्लरच्या पार्ट्या चालतात, बऱ्याच नाईट लाईफच्या नावाखाली अक्षरशः सगळे नशेडी असतात. 12-12 पहाटे 4-4 वाजेपर्यंत रस्त्यावर नुसता धिंगाणा असतो. याला जबाबदार कोण आहे? जर अल्पवयीन मुलांना दारू त्या ठिकाणी दिली जात असेल तर कारवाई का होत नाही? त्या सगळ्या हॉटेलांचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज मधून जे भयानक सत्य समोर येईल त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि करावाच लागेल. एक्साईज डिपार्टमेंट झोपलंय का? एक्साईज डिपार्टमेंट याच्यावर का काही बोलत नाही, का काही बोलणार नाही, याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. माननीय गृहमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, निवडणुकातून बाहेर पडला असाल तर पुणे पोलीस आयुक्तांना फोन करा किंवा आम्ही आमची पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत पोहोचूच नक्कीच, जबाबदार नागरिक म्हणून. पण या दोषींवर, या बड्या धनदांडग्यांवर कारवाई झाली पाहिजे का नाही? 2 जण गेल्यानंतर जर FIR मध्ये बेलेबल सेक्शन लावले जात असतील तर पोलिसांकडून काय अपेक्षा करायच्या? ती जर एखाद्या दुसऱ्या गाडीवाडीने उडवलं असतं आणि तो जर उडवणारा गरीब असेल तर काय केलं असतं? याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. विचार करा. पोलीस असतील, आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी कुणीही असू द्या, सामान्य नागरिक असतील, हॉटेल मालक असतील किंवा अजून स्टाफ मधले असतील, कुणी पण असू द्या, सगळ्यांना लेकरं बाळ आहेत आणि बायका लेकरं सुद्धा आहेत. फक्त सगळेजण माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, कल्पना करा, अपघातात मृत्यू झालेल्या त्या मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांना पुण्यामध्ये यायचं होतं, त्यांची फ्लाईट चुकली. इकडे हे वेदांत अग्रवालला जामीन मिळाला लगेच तो घरी पण पोहोचला. परंतु त्या मुलांच्या मुलीच्या आईबापाची फ्लाईट चुकली. त्यांना जेवढा वेळ लागणार होता बाय रोडनी यायला, तोपर्यंत आरोपी घरी पण पोहोचला. पण या सगळ्याची
त्या आई वडिलांच्या मनामध्ये आपल्या पोराला किंवा मुलीला जे त्यांची बॉडी घरी घेऊन जायची त्यांच्या मनातली घालमेल काय सांगत असेल फक्त एकदा विचार करा. रात्रभर पार्टी करून पोरपुरी नाच गाणे करून ज्या 2 मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले आहेत त्या वेदांत अग्रवालला आणि त्याचे आई वडील त्या क्रोसिन घेऊन त्या ठिकाणी आले. पोराला फार काही त्रास झाला असेल म्हणून, परंतु पोराचं म्हणजे स्वतःच्या पोटच्या गोळ्याला त्यांनी फार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. पण ते मेलेल्या मुलाच्या आईच्या किंवा आईवडिलांच्या किंवा मुलींच्या आईवडिलांना ज्यावेळेस हे सगळं पाहत असेल तर त्यांची अवस्था काय असेल. सॅटर्डे नाईट एन्जॉय पार्ट्या तुम्ही करता, परंतु अल्पवयीन मुलांना सर्रास पार्ट्या करण्यासाठी परवानगी देता किंवा दारू पिण्यासाठी परवानगी देता, बोंबलत फिरता. त्या रेस्टॉरंटवर माननीय पोलीस आयुक्त हात जोडून विनंती, कारवाई कधी करणार. संबंधित आलिशान गाडी अजून नंबर पण आलेला नाही, रस्त्यावर फिरते, रजिस्टर झाली बापाच्या नावावर आणि गाडी मार्च मध्येच रजिस्टर आहे, तरी पण आरटीओ कडून अजून त्याला अद्याप नंबर दिलेला नाही. आम्हाला जर साधी 2 व्हीलर घ्यायची असेल तर नंबर दिल्याशिवाय गाडी हातात मिळत नाही. 4 व्हीलरचं सुद्धा तेच आहे. मग ह्या पैशावाल्या बड्या बापाच्या म्हणजे पोराला किंवा बापाला सुद्धा कशा काय गाड्या मिळतात. आणि कायदा असा सुद्धा केलाय, पोलीस आयुक्तांनी फतवा पण काढला होता, जर मुलगा अल्पवयीन असेल आणि त्याच्याकडून जर गंभीर गुन्हा घडला असेल तर गुन्हा आईबापांवर दाखल होतो, त्या ज्यांनी गुन्हा केलाय त्याच्या. मग इथं विशाल अग्रवाल आणि त्याच्या बायकोवर या खुनाचा गुन्हा का दाखल होत नाही, संभाजी ब्रिगेडचा हा सवाल आहे. एक पुणेकर म्हणून आम्हाला या गोष्टीकडे गांभीर्यानं बघावं लागेल आणि नाईट लाईफ आहे त्याच्याबद्दल प्रशासनाने आता डोळे उघडले पाहिजे. आता हे प्रकरण जे मेलेत ते परप्रांतीय असल्यामुळं चर्चा होणार नाही, पण नागरिक म्हणून नक्कीच याच्यावर चर्चा केली जाणार. परंतु हे इतकं भयानक आहे आणि सोडवलं जात असेल तर हे जगासमोर सत्य सुद्धा आलं पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. विचार करा, पुणेकर आहात, कुणाच्याही मुलं जर शिक्षणाला असतील, बाहेरगावी शिक्षणाला असतील, मुलगा असेल मुलगी असेल, त्यांचा बारकाईनं विचार झाला पाहिजे, अन्यथा काही खरं नाही. धन्यवाद.